असणारी तळमळणारी कोणी एक गवळण विरहिणी भगवंताच्या दर्शनाचा जिला विरोध आहे, विरह आहे, विरहिणी अशी जी आहे दर्शनाला पुण्य मिठ तुझं दैवेची लादली. आमचे भक्त पांडुरंगाला म्हणतात, अरे मोठा पुण्य आहे ना तू विटेवर व्हाय. त्या विटेचं एवढं महत्व आहे, महात्म्य आहे. चौकडे देव मंदिरात विटेवरच आहे, या विटाचं महत्व नाहीये. तुमच्या आमच्या मंदिरातल्या देवाच्या पायाखालच्या विटा त्या कुठल्या तरी मातीच्या वापरतात. हो, विटावाले गटाराचे पाणी वापरतात. विटा तयार झाल्या, इकडे देव घराला लावा ना विटा मला. तसली वीट नाहीये पांडुरंगाची. पांडुरंगाच्या पायाखालची जी वीट आहे ती कोणा कुंभार नाही, ती एका महान भक्तानं पुंडलिकानं हात लावलाय आणि भिरकावली. देव आले, पुंडलिक आई बापाच्या सेवेत करून गेलेला आहे. पुन्हा आनंद झाला देवाला. आई बाप म्हणजे विठोबा रखुमाई आहे. इतका परमेश्वर लक्ष्मी नारायण रूपात आई बापाला बनवतो. या भक्तीनं भगवान प्रसन्न झाले. काय भक्ती, आई बापाला नारायण लक्ष्मी नारायण मग या इतक्या उत्तर भावनेनं भजतोय. प्रसन्न झाले, आले, उभे राहिले. बराच वेळ देव उभे राहिले, पण पुंडलिक पाहायला तयार नाही. शेवटी देवानं सांगितलं, अरे पुंडलिका, अरे मी मला उभा केला. आई बापाची सेवा चालू, मला सवड नाहीये. तोपर्यंत ह्या विटेवर काही उभा राहिले. ब्रह्मांड नाही भगवान तो भेटायला आला. पुंडलिकांना नुसती वीट भिरकावली जवळ होते ना, भिरकावली, थांबा थोडा वेळ. आई बापाची सेवा चालू ना, ह्या प्रसन्न झाले. तेव्हापासून विटेवर उभे, काजून विटेवर उभे. भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाची ज्याला अंतःकरणातून तो बाजूला होत नाही, त्याच ध्यान, त्याच चिंतन, त्याच्याच नावाचा मुखातून उच्चार, वेद लागलेली अशी गवळण तिला अजून दर्शन नाही झालं. ही बोलते स्वतःच्या मुखातून, तडफड लागले करायला. घरातच काय पडते, घरातून बाहेरच काय पडते, पुन्हा घरात काय, पुन्हा बाहेर काय, गुलघाल गुलघाल गुलघाल. गवळणी धावल्या तिच्या मैत्रिणी. हिला काय झालं, हिला भूक नाही लागली. अगं तुला झडपलं का भूतानं? भूते बाकीचे मरणातले भूत काय करताय?
देवाच्या भक्ताला मसनातलं भूत काही करू शकत नाही, त्रास देऊ शकत नाही. भूत सेवा करतं भक्तांची, भक्तांची सेवा करतात. भक्त मसनाचा असू शकतात, राहू शकतात. भूत सहकार्य करतील भक्ताला. हे भूत कोणतं आहे? हे महत् भूत आहे. एको विष्णू महत् भूतम. विष्णू हे महान भूत आहे. हे भूत ज्याला लागले, मसनातले भूत लागले तर कोंबडीनं अंड्याने शुद्धीवर येतात, ते सोडून देतात. काय पाहिजे? कोंबडा येतो का अंड्यावर जातो? एखादा म्हणतो बोकड पाहिजे, तर भूतही खात नाही, देवही खात नाही. सगळे भक्ताची जीव आहे, भक्ताची. त्या भक्ताच्या जीवेचा चावणपणा आहे. देव कशाचा खातोय? बोकड. ध्रुव बाळाला उभारण्यात केला. प्रल्हादाला लागलं, ध्रुव बाळाला लागलं, उपमन्यूला लागलं. तुकाराम महाराजांच्या सारख्याला भूतांना नाही धरत तर काय झालं? कोणीकडे गेला संसार त्यांचा? भूत म्हणजे भगवान. सकाळी आला, भगवान प्रसन्न झाला एकदा. त्याला कशाचं जग, त्याला कशाचा संसार, त्याला कशाचा प्रपंच आहे? सगळे तुच्छ आहे ना हो गवताच्या काळीप्रमाणे. त्याचे काही दिल भाई नव्हते. गवळणीचे संसार म्हणजे काय होते? संसार भगवान आहे तिथं, तिथं भगवान आहे. तिथं दारिद्र्य कुठलं? लक्ष्मीचा वास झाला घरोघरी. लक्ष्मी संपन्न जिथं घर आहे, काय कम करता येते? इतका असून त्या गवळणी कृष्णाकडे जातो. भक्ताचं काय करीत नाही. भगवान जिथे करतो तिथं लक्ष्मी काय करणार नाही. भगवान लक्ष्मी जिथे आहेत ते वाटेल ते करतायत. तिथं अष्टमा सिद्धी ओळगती द्वारी झाड झाडाचं काम करतात. ते त्यांना घरात प्रवेशही नसतो. घरात लक्ष्मी आणि लक्ष्मीपती तिच्या सेविका घ्या, या घरात आहेत का? तिला कोण किंमत देतोय? लक्ष्मीपतीला किंमत नाहीये. लक्ष्मीपतीची भक्ती आहे का लक्ष्मीपती म्हणून किंमत आहे त्याला? लक्ष्मीला महत्व नाहीये. खूप वापरतात त्या शब्दाच्या अर्थानं. गवळणी आणि कृष्ण यांच्या संबंधात विचार शब्द आला तर संसारात जो शब्द वापरतात त्या अर्थी गवळणी कृष्णाच्या बाबतीत वापरू नये, तो अर्थ नाहीये. व्यभिचार म्हणजे काय? सगळं जग संसारात रमलंय, त्या संसाराला टाकून दुसरीकडे गेल्या. पतीला सोडून दुसरीकडे जाणं व्यभिचार आहे. संसाराला सोडून लाभ मारून दुसरीकडे गेला, हा व्यभिचार. एक सोडून दुसरीकडे सगळं जग संसारात मरतंय. संसाराची ऐक्य आहे, संसाराबरोबर लग्न आहे. आणि मग संसाराबरोबर ज्यांचं ऐक्य लग्न आहे, याला लाथ मारले, कृष्णाकडे गेले, विठोबाकडे गेले, देवाकडे गेले. व्यभिचार नाही झाला का? देवाकडे गेल्या गवळणी, पती सोडून दिले, सगळे सोडून दिले, देवाकडे गेल्या. भगवान हा मायबाप आहे. ब्रह्मांडाचा पितामहस्य जगतोय माता धाता पितामहा. वेद्यम पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवच. गवळणी आपण गवळणी फार उच्च दर्जा आहे. गवळणीची ही कृष्ण भक्ती फार उच्च दर्जाची.
ती व्यभिचार भावनेतून दाखवली आहे. नारी जग्राती गृहकर्मणी तदेव आस्वादयत्यांत परसंगरसायनम. परव्यसनी नारी संपन्नता आहे, दरिद्री नाही त्या. गोळूनी दरिद्री नव्हत्या. गोपाळ भगवान आलाय, घरोघरी झाला लक्ष्मीचा वाद. दैन्य दारिद्र्याचा त्रास आला. दैन्य वादन केलं. वृंदावनी वेणू रात्र कठोर चांगलं स्वच्छ निर्मळ स्वच्छ तेजस्वी साधन भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले ना यमुनेच्या थडीवर कळंबाच्या झाडावर बसले. तिथून वेणू वाजवला. बोलानी कोण काय करते, कोण काय करते, कोण कोणत्या कामात. कोणी वेणी फिणी वेणी घालते, कोणी कपडे नेसते, कोणी स्वयंपाकच करते, कोणी पतीलाच वाढते. वेणू ऐकल्या बरोबर ताशाच निघाल्या. हो पतीला वाढता वाढता पडली. तो पती शास्त्री होता. शास्त्री त्याची बायको एखाद्या आराण्याची बायको समजू नका त्या कृष्णाकडे बाहेर आणि आमच्या घराला दीर भावे पती सासू सासरे सगळं सोडून येतो. तुला काय वाटत आम्ही तुझ्यावर भार सुंदरता आहे बाबा. तो सुंदर इतका आहे की त्याचं सौंदर्य वर्णन करता येत नाही. भगवान श्रीकृष्ण पाहता साधारण सौंदर्य सृष्टीमध्ये तिथं माणसं भूलतात. हो जर सौंदर्य अच्युतानंद भगवान हे चैतन्याचं सौंदर्य. तुझ्या सुंदरपणाला भावून तुझ्या मागे लागलो आम्ही असा समजू नकोस कृष्णा. मग आम्ही आमचे पती धीर झाले सासू सासऱ्याला टाकून तुझ्याकडे येतो. रात्री अपरात्री तुझ्या रूपाला भाळलेलो नाही आम्ही. तुला ओळखलंय आम्ही तू कोण आहेस. आम्ही ओळखून तुझ्या मागे. तू भगवान ऐका यशक्रिया औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसुते कानोबा तुझी घोंगडी
घुंगरू घालतात बघा दिवाळी पण नवीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा गाई राखल्या त्यावेळेला खाण्यावर घोंगडी होती ना हो. गाई राखल्या घालतात मोठ्यानं जडलेली क्षणा पुन्हा गोंडे पुरुष त्याला भाळतात त्याला स्त्रिया भाळणार नाही का. आज पण मेरे सुंदर त्याच्या मुरली वाजवली तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कहाणी घर धंदा विसरले आरे सावळ्या कसे वाजविली मुरली. मुरली बाण राम बाण मुरली नव्हे केवळ बाण तिने माझा हल्ला प्राण घर धंदा विसरले. मुरलीचा स्वर म्हणजे बाण आहे. आता बाण लागल्यावर कशाचा घर कशाचा धंदा कशाचा व्यवहार कोणाचे पती कोणाचे सासू सासरे. कृष्ण म्हणजे कृष्ण हे विचार नाहीये हे विचार आहे. पण आपण जो समजतो तो गौर ब्रह्मांड नाही तो कृष्ण आहे. ब्राह्मण विषयात रमला असं कसं संभव नाही. असं समजलं म्हणजे कृष्ण कळला नाही. कृष्ण ज्याला कळलाच नाही त्यानं मग भलते संत कल्पना काय बिघडलं. ज्याला कळत नाही तो काय करणार. कळत नाही म्हणजे मूर्खपणा आहे. मूर्खपणानं काय काय वाटणार नाही. मूर्खाला काही वाटेल. गौरवणी मूर्ख नाहीये भाळले. अनंत कोण ब्रह्मांड नाही द्यायचे. जरा भगवान होणं आणि तुझ्या मागे विषय बुद्धीने तुझ्या मागे नाहीये. ग्राम्य बुद्धीनं तुझे विषय बुद्धीच्या या अशा भावनेतून कल्पनेतून विचारातून तुझ्या मागे नाही आम्ही. तू कोण आहे हे ओळखलाय. तू भगवान आहे. तू भगवान आहे ओळखला आम्ही. आणि त्या गोळणी त्यातली ही आजची एक विरहिणी आहे. ती म्हणते कृष्णाला भगवान श्रीकृष्ण परमात्मा
कृष्ण वेधिले विरायने भोले चंद्रमा करतो उमाराची माये कोणी एक गवळण त्याच्या वाचून ती जगूच शकत नाही दर्शनावर अशी ती वेळी दर्शना करता येईल आता कृष्ण देईल मला दर्शन पहिल्या वेळाचे वेळा उभ्या अंगाने कृष्ण मला दर्शन देईल मग कृष्ण जर आला तर मग त्याला बसायला पलंग झाला मग कृष्ण जर आला तर गादी पाहिजे गादी टाकली कृष्ण आला तर मग गादी उघड जवळ पुष्कळ शय्या केली गादीवर चलतानी कृष्णाच्या अंगावर बसू नये बसल्या गाणी लावली आणि घराच्या बाहेर आले वाट बघितली इकडून येतोय काय इकडून येतोय समोरून येतोय का याच्या जात्या लोकांना विचारते का हो कृष्ण पाहिला हो पाहिला का अहो येतो का इकडे अहो दिसला का कोणीतरी सांगा कोणीतरी सांगा या कृष्णाची गोष्ट माग पाहिला का कोणी सारखी मार्ग प्रतिष्ठा कृष्णाच्या दर्शनाचा जिला वेध लागलेला आहे सारखी मार्ग प्रतीक्षा करते पलंग सजवलाय खाटलाय येईल कृष्ण मग त्याला काय काय लागेल काय काय करू काय काय नाही आत बाहेर तिच्या मैत्रिणी मी पाहिजे की आज असं त्या लागली करत घर बाकीच्या भूताला काय करतात कोंबड्यावर अंड्यावर जातात निघून पडून हे भूत तुका म्हणे प्राण कराज्य देवाचं नाव बदनाम करायचं भगवान काही खात नाही भगवान प्रेमाचा भुकेला आहे देव भावाचा भुकेला हात भाव कारण देव खात नाहीये देवाला काही लागत नाहीये देवाला कमी आहे काय तुमचं आमचं दिलेलं खायला तेव्हा तुमचं मरतो काय काय तुमचं आमचं जवळ द्यायला पाणी तर प्यायला नाहीये वर्षभर पाण्याची बोंब आता इथून पुढे काय देव कधी पाऊस पडला चांगला पाऊस पडावा सगळ्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जीव तृप्त होतात पाण्यानं पावसानं पाणी पाहिजे देईल देव देवानं पाऊस द्यावा पाणी द्यावं पाण्यावर देव हे बाकी कोण आहे तो काय आहे तो कोणाचं काय खायला त्याला भाव लागतो फक्त देव भावाचा भुकेला
काहीतरी निमित्त लागत एक वाचवणी आमच्या लागी निष्का भक्ती तत्व पत्रम पुष्पम फलम तोयम पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्ति परुत मश्नामि प्रयतात् मनः त्याच्या घरी काही कमी आहे का? लक्ष्मीपती आहे ना. बाकीच्या जवळ कौरव पांडवांचे राज्य आहे, त्यांचाही झगडा आहे. विदुर दासी पुत्र आहे, झोपडी बांधून राहतोय. भगवंताचा मोठा भक्त आहे महाराज. शिष्टाईला गेले, दुर्योधनाला फार केला भोजनाचा. धृतराष्ट्रानं सांगितलं, दुर्योधना अरे कृष्ण शिष्टाईला येणार आहे, चांगले त्याची व्यवस्था ठेव, फार सत्कार कर. सत्कार त्याला घोडे हत्ती काय घ्यायचं असेल नजराना तो दे. तो भोजन आहे असं काय की बाद त्याचं नाव ते धृतराष्ट्र सांगतोय. दुर्योधन भोजनाची तयारी करतो ना. कृष्ण शिष्टाईला येतोय, कौरव पांडवाच्या तंट्याची शिष्टाई मिटवण्याकरता. चला 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 जेवायला. कृष्णाने सांगितलं जेवायला. मी जेवायला आलो करावं महत्वाचं. नंतर मग जेवण जेवावं. जेवायला चला. दुर्योधनाला आग्रह केला, मी ज्या कामाला आलो त्या कामाच्या ऐवजी मी जेवायचा कसा. जेवण दुसऱ्याचं खाऊन आपल्या डबोल्याला हात नाही लावून देऊ, हा माणूस स्वभाव. आपलं घ्यायला जाऊ. तेव्हा आपल्याला ऐश्वर्य दिलंय, पैसा आहे, आपल्याला 4 लोकांना जेवायला घालता येतं. जनांमध्ये नाही घालत. 4 गोर गरीब धरून जेवण जावं. अन्नदान असावं. मोठेपणाने वागव, चांगलेपणा मागव. गेलं जेवानं 4 लोकांना जेवायला घातलं, बिघडलं कुठं? आधी असणाऱ्या कोणाला 2 पैसे मदत केली, बिघडलं कुठं? तात्पर्य विदुर दरिद्री होता. दुर्योधनाचा भोजन फेटाळल्यानंतर दुसऱ्याच्या घरी गेले. विदुर बेफिकीर होता, मी माझ्या इथं भगवान कशाचा येतोय. आज एवढी मोठी शिष्टाई आहे दुर्योधनासारखा. इकडे विदुर तिकडे. देवाचा बाबा फिसकटली, कडक निघाले, चला चला जेवायला.
गुरुजन हा करून जेवायला त्याला स्वतः तयार केलेला आहे. पंचपक्वान नाही. काय भाज्या काय विचारतात, कोशिंबीर काय विचारतात. त्याच्या गुरुधनाच्या जेवणाला तेल काढून फल काढून विदुराच्या घरी विदुर इकडेच आहे. त्याची पत्नी घरी घरी काही नाही. केळीचा घड आणून ठेवलेला आहे. वहिनी 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 भूक लागली. वहिनी भूक लागली. वहिनी गेली घाबरून. घरात काही नाही. गरीबी ना मग काही नाही. तो विदुरही नाही. काही नाही. आता काय करायचं घरे. उचलला घेतला केळ खाल्ले नाही. केळ काही खाल्लेले होते, काही सालपट पडलेले ते साली वेचून खाल्ल्या. विदुराच्या केळीच्या साली खाल्ल्या. हा भगवान पत्रम पुष्पम फलम तोरण. भगवान गोकुळच्या डोळणी कृष्णाचा दसराचा त्यांना वेद लागलेला आहे. गौरव हा काय करते. येईल कृष्ण. आला कृष्ण आला तर